टीचर ऑलरेडी सिस्टम आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन सिलेबस जो टाकला गेलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा तो बघणार आहोत. तर एक्झाम जी आहे ती नॉर्मली 2 पेपर होतात राज्यसेवेचे, पूर्वीप्रमाणेच आहेत. तर बघा, पेपर नंबर 1 कंपल्सरी आणि क्वेश्चन नंबर 2 आता इथं बघा, पेपर नंबर 2 क्वालिफाईंग. ओके, इथं पहिले काय दिलं होतं बघूया आपण डिटेलमध्ये. येस, ओके, बघा पेपर 1 कंपल्सरी दिला आहे आणि दुसरा पेपर 2 क्वालिफाईंग. ओके, तर ही नवीन गोष्ट आलेली इथं पेपर 2 क्वालिफाईंगची. टोटल मार्क बघायला गेला तर 200, ड्युरेशन 2 आवर्स आणि जी पेपर 1ची जी लेवल होती ती डिग्रीची होती, मीडियम मराठी इंग्लिश आणि नेचर ऑफ पेपर, दोघं पण ऑब्जेक्टिव्ह पेपर आपल्याला द्यायचे आहेत. ओके, सो इथं पुढे दिलेलं आहे बघा, सामान्य अध्ययन प्रकरण क्रमांक 2 CSAT हा अर्थकारी क्वालिफाईंग असून अर्थ प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळवणे आवश्यक राहील. ओके, की काय सांगितलं आहे 33% म्हणजे 200पैकी 33% म्हणजे 66 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. ओके, तर काय दिले बघा पुढे, आवश्यक राहील या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. ओके, तर ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे आणि नवीन झालेला जो बदल आहे तो इथं देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर बघा पुढे सेम नकारात्मक गुणदान पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 करिता डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील. ठीक आहे, म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट जी पहिले पण होती ती सेम इथं राहिलेली. ओके, देन बघा पुढे काय, निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येईल. दुसरे दिले, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली असेल तरीही तो अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. ओके, म्हणजे बघा, अपूर्णांकामध्ये जर तो आला, बेरीज केल्यानंतर अपूर्णांकामध्ये जे आलं तर ते अपूर्णांकामध्येच राहील, त्याचा पूर्ण नंबरमध्ये कन्वर्जन होणार नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट काय दिला आहे बघा, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारची नकारात्मक गुणांची पद्धती लागू असणार नाही. ओके, म्हणजे इथं सिम्पल काय सांगितलं आहे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित म्हणजे एखादा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला नाही, ओके, सो त्याला कन्सिडर केलं जाणार नाही. हे एकूण सूचना होत्या. सिलेबस काय आहे तो इथं दिलेला आहे बघा. सिलेबस पेपर 1साठी सिलेबस जो असणार आहे डिटेलमध्ये समजून घेऊया. सो पेपर 1साठी काय दिले बघा, करंट इव्हेंट ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. ओके, याचा अर्थ याला आपण बोलतो करंट अफेअर. ओके, सेकंड वन काय दिले बघा, हिस्ट्री ऑफ इंडिया. हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये पण किती पार्ट येतात बघा, विथ अ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. ओके, महाराष्ट्र आणि इंडियन नॅशनल मुवमेंटला धरून हिस्ट्री असणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट दिला आहे महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी. बघा, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये काय काय आहे, फिजिकल, सोशियल, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड. ठीक आहे, तिघं भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल, हे तिघं आपल्याला अभ्यासायचे आहेत. देन चौथा पॉईंट, महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स. पॉलिटी अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो हा आहे. त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यू ॲटसेट्रा. देन पाचवा पॉईंट असणार आहे इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट. म्हणजे इकॉनॉमिक्स यामध्ये काय बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिव्हेटिव्ज, या सर्व गोष्टी असणार आहेत. देन 6 नंबर, जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी. ठीक आहे, म्हणजे बघा, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी आली, डायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. ओके, म्हणजे त्याला सब्जेक्ट स्पेशलायझेशनची गरज नाही. आणि शेवटचा अतिशय महत्त्वाचा जनरल सायन्स. ओके, सो हा पेपर 1साठी असणार आहे आणि पेपर 1साठी याचं वेटेज काय असणार आहे बघा, सिम्पल, पेपर 1साठी याचं वेटेज असणार आहे 200 मार्कांचं. ओके, म्हणजे बघा, आता हा पहिला सेकंड जो पेपर आहे तुमचा क्वालिफाईंग आहे, म्हणून मॅक्झिमम मार्क आपल्याला आता या पेपरमध्ये कवर करायचे. ओके, देन पेपर 2चा सिलेबस काय तो आपण बघून घेऊया. पेपर 2 पण 200 मार्कांचा आहे.
त्यामध्ये पहिलं असे कम्प्रेन्सेशन, देन इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, तिसरं असणारे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, चौथं असणारे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, पाचवं असणारे जनरल मेंटल ॲबिलिटी, सहावं असणारे बेसिक न्यूमरसी, त्यामध्ये मॅथ्सचा पार्ट असणारे नंबर अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड ॲटसेट्रा, देन डाटा इंटरप्रिटेशन, त्यामध्ये चार्ट असतील, ग्राफ असतील, टेबल्स असतील, डाटा सफिशियन्सी ॲटसेट्रा असेल. देन 7 नंबर मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल. ओके, या सर्व गोष्टी तुम्हाला असणार आहे. हा सर्व नवीन सिलेबस इथे दिलेला आहे. इथं बघा नोट काय दिलेली आहे, नोट पण बघून घेऊया आपण. क्वेश्चन रिलेटिंग टू द मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल टू द क्लास 10-12 लेवल. Last item in the syllabus of paper 2 will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation therefore in the question paper. सेकंड नोट काय दिले बघा, सेकंड नोट दिले द क्वेश्चन विल बी ऑफ अ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप. ठीक आहे ना, क्वेश्चन जे असतील तुमचे मल्टिपल चॉईस असतील आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. आणि नोट 3 दिलेली इथं, इट इज मॅन्डेटरी फॉर अ कॅन्डिडेट टू अपियर इन बोथ द पेपर ऑफ अ स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युशन. देअर फॉर अ कॅन्डिडेट विल बी डिस्क्वालिफाईड इन केस ही शी डज नॉट अपियर इन अ बोथ पेपर ऑफ द स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झाम. ओके, याचा अर्थ तुम्हाला दोन्ही पेपर जे आहेत ते देणं गरजेचे आहे, तेव्हा तुमचे पेपरचं इव्हॉल्युशन होईल.